आम्ही येलोरगावचे सर्व शेतकरी आहे. येलोर गावामध्ये शक्तिपीठ महामार्ग हा आमच्या शेतातून जात आहे. त्यामध्ये इरिगेशन पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 3 हाही त्याच्यामध्ये बाधित होत आहे. तर सर्वसाधारणपणे टप्पा क्रमांक 3 मध्ये 526 सभासद असून टोटल 1000 एकर क्षेत्र बाधित होते. तर रोड हा तिथून झालाच तर जवळजवळ 80% येलोर हा कोरडवाहू शेती होणार आणि त्याचा त्रास आमच्याबरोबर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे. त्यामुळं आमच्या सर्व शेतकऱ्यांचा असं मत आहे की हा शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द व्हावा. त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे की हा शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे बंद करावा. त्याच्यासाठी जी आमची बनवलेली ही आहे शक्तिपीठ महामार्ग विरोधी समिती, त्या समितीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. माझं नाव रामचंद्र दादू पवार, राहणार इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आम्ही आज हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी प्रांत कार्यालयामध्ये आलेलो आहे. हरकती घेऊन आलेलो आहे. 1276 हरकती आम्ही 12 गावातून दिलेले आहेत. तसेच हा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना खाईत टाकणारा आणि कंत्राटदारांची भरभराटी करणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. या शक्तिपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील 12 गावातील जवळजवळ 932 एकर जमीन ही शक्तिपीठ महामार्गामुळे जाणार आहे आणि एवढं क्षेत्र बाधित होणार आहे. त्याबरोबर दुसरंही क्षेत्र बाधित होणार आहे. जवळजवळ 1800 एकर क्षेत्र बाधित होणार आहे आणि यामुळे सुपीक जमिनीची नापीकता होणार आहे. सुपीक जमीन ही नापीक बनणार आहे. हा आमचा वाळवा तालुका जलस्रोत निर्माण करणारा जलसिंचन योजनेचा हा तालुका आणि ह्यामुळं ह्या शक्तिपीठ महामार्गामुळे जलसिंचन योजना सुद्धा बंद होणार आहेत आणि त्यामुळं शेतीला फटका बसणार आहे या पाण्यामुळं. आणि शेतीचं उत्पन्न, ऊसाचं उत्पन्न असेल, फळबागा असलेल्या अन्य काही पिकं असलेली त्या पिकांचं उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे आणि 1 लाख टन ऊस या वाळवे तालुक्यातून इतर कारखान्यांना किंवा राजाराम बापू कारखान्याला जाणारा बंद होणार आहे आणि ऊस पिकामुळे आमचा या वाळवे तालुक्यातील 12 गावातील शेतकरी अडचणीत येणार आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत हानिकारक होणार आहे. या आज ऊस पिकामुळं प्रत्येक कुटुंबामध्ये आर्थिक स्तर निर्माण झाला आणि आर्थिक स्तर निर्माण झाल्यामुळं प्रत्येक घराघरातील मुलगा हा उच्च शिक्षित झाला आणि उच्च शिक्षित झाल्यामुळे त्या कुटुंबाला एक चांगलं स्थिरता मिळाली आणि म्हणून हा शक्तिपीठ महामार्ग न झाला पाहिजे ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे. 12 गावातून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करून शानी शेतकऱ्यांना शाळा असतील, आरोग्य असतील, शिक्षण असेल यावरती पैसा खर्च करून शानी जितका खर्च करता येईल तेवढा खर्च करावा आणि चांगल्या गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय होईल, आरोग्याची सोय उपलब्ध होईल, असे अन्य काही उपक्रम राबवावेत हीच आमची या सरकारला मागणी आहे. आणि या सरकारनं जो घाट घातलेला आहे तो बंद करावा एवढीच मागणी आमची आहे. आज आम्ही इस्लामपूर प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना भेटून शानी आज 12 गावातून आम्ही 1276 हरकती दिलेल्या आहेत आणि त्या आम्ही इथे देण्यासाठी सर्वजण 12 गावातून कार्यकर्ते आलेले आहोत. तसेच इथं आमची जी भूमिका आहे ती हा शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे, आमच्या जमिनी वाचल्या पाहिजेत आणि आमच्या जमिनी वाचवायसाठी आम्ही 1 इंच जमीन जाऊन देणार नाही. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत हा अखंड लढा चालू ठेवू आणि ह्या लढ्यासाठी आमचं रक्त जरी सांडावं लागले तर आम्ही रक्त सांडू, आमचा जीव द्यायला लागला तर जीव देऊ, पण हा शक्तिपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे.